आज बनवते मस्त अशी हॉटेल स्टाईल दाल खिचडी। यासाठी 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा मोकळा असा भात शिजवून घेतला। 2 वाट्या तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली। हळद, हिंग, टोमॅटो घालून कुकरमध्ये शिजवून घेतली। फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल। तुम्ही बटरमध्ये सुद्धाही फोडणी करू शकता किंवा दोन्ही मिक्स करू शकता। तेल तापल्यानंतर यामध्ये मी 2 तमालपत्र, 4 काळी मिरीचे दाणे, 2 लवंग, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेलं आलं घातलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कमी तिखट असते ती, आणि बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे। टोमॅटो अर्धाच घातला कारण डाळ शिजवताना ऑलरेडी वापरला होता मी। आता ही फोडणी यामध्ये थोडीशी हळद घातली आणि टोमॅटो मऊ पडण्यासाठी झाकण ठेवून एक हलकीशी वाफ काढून घेते आहे। वाफ होईपर्यंत इथे डाळ घोटून घेते रवीच्या साहाय्याने। छान अशी डाळ घोटून एकजीव करून घ्यायची। आता फोडणीसुद्धा तयार आहे। त्यामध्ये घातली आहे धणा जिरा पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे। लाल तिखट इथे मुद्दाम कमी घातलं आहे कारण फोडणीमध्ये मी परत लाल तिखट घालणार आहे, त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते घालू शकता। आता यामध्ये शिजवलेली डाळ घालते आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे। डाळ चांगली परतून घ्यायची तेलावर, त्यानंतर पाणी घालायचं। डाळीची कन्सिस्टन्सी थोडी पातळच ठेवायची कारण थंड झाल्यावर ही डाळ घट्ट होते, यासाठी कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवायची। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आहे। मीठ घातल्यानंतर एकजीव करून मस्त झाकण ठेवून 5 मिनिटं मस्त अशी उकळी काढून घ्यायची। छान अशी उकळी काढून घेतली की डाळ बाजूला ठेवून द्यायची। इथे आपली डाळ तयार आहे, भात तयार आहे। आता फोडणीची तयारी करायची आहे। नेहमी आपण डाळ खिचडी करताना काय करतो की ती बनवून ठेवतो आणि त्यामुळे ती थंड होते आणि घट्ट होते। आपल्याला बाहेर मिळते तशी जर कन्सिस्टन्सी हवी असेल ना, तर त्यासाठी ही आयत्या वेळेला म्हणजे जेवायला बसायच्या आयत्या वेळेला बनवायला घ्यायची, मिक्स करायचं फक्त। इथे आता मी फोडणीची तयारी करते आहे। फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे फोडणीच्या भांड्यात आणि त्यानंतर तेल छान तापल्यानंतर बारीक चिरलेला लसूण घातला, 7-8 कढीपत्त्याची पानं, सुकी लाल मिरची 1 घातली तोडून, आणि इथे पाव चमचा लाल तिखट घातलं आहे। लाल तिखट घातल्यावर लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर आपलं तिखट जळू शकतं, फोडणी जळू शकते। आता इथे मला जेवढी दाल खिचडी हवी आहे तेवढ्या समप्रमाणात मी डाळ घेतली आहे, भात घेतला आहे, दोन्ही मिक्स केलं, मंद गॅसवर मिक्स करून ठेवलं। वरून फोडणी घातली, कोथिंबीर पेरून आपली डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे। अगदी खूप टेस्टी होते ही, नक्की करून बघा ही रेसिपी तुम्ही। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ठेवू शकता, कोणाला तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट घाला, पण नक्की ही रेसिपी ट्राय करा। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत रहा। थँक्यू।